कोणतीही डाय किंवा केमिकलचा वापर न करता अगदी अशा प्रकारचा नॅचरल डाय तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। पाण्याने धुतलं तरी बघा निघत नाही एवढा नॅचरल काळा कुट्टा असा कलर याला आलेला आहे आणि हे फक्त आपण 5 मिनिटात घरी बनवू शकतो। पाहिजे तेव्हा वापरता येतं। घरातीलच काही वस्तूंचा वापर करणार आहोत, एकही रुपया खर्च होणार नाही। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। यासाठी आपल्याला लागणार आहे एक भांडं, जसं की कढई, तवा जे पण असेल, लोखंडी भांडं घ्यायचं आहे। लोखंडी कढई, तवा जे पण तुमच्याकडे आहे ते वापरा। मी तवा वापरत आहे लोखंडाचा। त्यावरती आपल्याला टाकायचे आहेत मेथीदाणे 1 चमचाभर। मेथीदाणे खूपच मेन इन्ग्रेडियंट आहे या रेसिपीमधील, त्यामुळे ना याला अजिबात स्किप करू नका। आणि मेथीदाणे स्वस्तात किराणा मालाच्या दुकानात मिळतात, त्यासोबतच आपल्या घरीही आपण ठेवतोच। खाण्यामध्ये आणि या केसांमध्ये याचा वापर जर तुम्ही केला त्याचे बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतील। आणि मेथीदाणा आपल्याला गॅस फुल करून भाजून घ्यायचा आहे अगोदर, थोडासा लालसर होईपर्यंत आपण याला हलवून गरम करून घेऊयात। आणि जसं की तुम्ही बघू शकता मेथीदाणा थोडासा लालसर वाटत आहे आणि धूरही निघत आहे। तर या स्टेपला आपल्याला इथे टाकायचं आहे चहा पावडर। 1 चमचा चहा पावडर मी इथे वापरणार आहे। कोणत्याही ब्रँडची तुमच्या घरी जी असेल ती चहा पावडर तुम्ही इथे वापरली तरी चालतं। आणि याला ना आपल्याला थोडं मिक्स करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। गॅस मीडियम किंवा फुल ठेवला तरी चालतो, फक्त याला सतत थोडंसं अधूनमधून असं हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजू व्यवस्थित गरम होतात आणि चांगल्या भाजल्या जातात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यामध्ये जास्त नाही, घरातील 3 ते 4च इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहेत, पण यामध्ये जसं की तुम्ही बघत आहात अगदी घरगुती काही गोष्टी आहेत, केमिकल नाही। त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ना ती पूर्ण फॉलो करणं खूप गरजेचं होतं रिझल्ट 100% येण्यासाठी। आणि मी आता फुल गॅसवरती थोडा अजून याला भाजत आहे, जेणेकरून याचा लालसर डार्क कलर असा होत आहे। आणि अगदी चहा पावडर इथे आपल्याला नॅचरल कलर देण्यासाठी मदत करतेच, त्यासोबतच आपले केस स्मूथ सिल्की शायनी ठेवण्यासाठी देखील मदत करते। त्यामुळे चहा पावडर देखील नक्की वापरायची। अगदी इथे ना याला जसं आता हलवत आहे ना अजूनच यामधून धूर निघायला लागतो, जसं जसं हे भाजायला लागतं तसं कारण की इथे आपल्याला ना जे मेथीदाणे आहेत ना तर ते पूर्ण असे लाल होईपर्यंत, म्हणजे काळे कुट्ट होईपर्यंत भाजायचे आहेत। पण अगोदर ना यामध्ये आपण 1-2 इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, म्हणजे यामध्ये बघा आपण जे वस्तू टाकत आहोत ना तर ते वेगवेगळ्या समस्येवरती काम करतात। असं नाही की यामुळे फक्त तुमचे पांढरे केस काळे होतील, तर बाकी जसं तुमची केस गळती होत असेल, नवीन केस येत नसतील, त्यासोबतच केस खूप जास्त वृक्ष झाले असतील तर त्यासाठी देखील हे मदत करतं। केस लांबवण्यासाठी देखील हे मदत करतं। अक्षरशः माझे केस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील तर खूप छोटे आहेत आणि आता जर बघितले तर लांब सडक आहेत। मी तर विचार करत आहे हेअर कट करण्याचा, कारण की लॉंग केस, लहान मुलगी आहे त्यामुळे मला थोडंसं सांभाळायला, त्याला मेंटेन करायला अवघड जाते। आणि ना ह्याचे बेस्ट रिझल्ट मला मिळाले आहेत म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। यासाठी बघा आता आपल्याला इथे ना काळे तीळ एक लागणार आहेत। काळे तीळ आपल्या केसांना मजबूत करण्याचं काम करतात। आणि जसं आता हे थोडेसे गरम झाले की तीळ आहेत लगेचच ते भाजले की असे तडतड उडायला लागतात, तर यावरती थोडं काहीतरी झाकून जरी ठेवलं तुम्ही काही सेकंदासाठी तरी चालतं, कारण की थोड्या वेळानंतर हे शांत होतात। आता यानंतर ना मी गॅस अजून फुल केलेला आहे। अगोदर मीडियम गॅसवरती मी याला भाजत होते, आता फुल गॅस केला। फुल गॅस केल्यानंतर चांगलं हे यामधून धूर निघत आहे, काळं कुट्ट हे भाजल्या जात आहे। मधून हलवल्यामुळे सर्व बाजूंनी हे व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे। तर या पॉइंटला आपल्याला इथे टाकायचं आहे जवस। जवस आपल्याला 1 चमचाभर लागणार आहे। आणि साधारण आता बघा जवस जे आहे ना तर ते आपल्या केसांना खूप छान रिझल्ट देतं। जवस तर मी वेगवेगळ्या प्रकारे वापरते नेहमी, कारण की याचं जेल पण बनवता येतं, डाय पण बनवता येते किंवा ऑइल पण बनवता येतं, असं भरपूर फायदे आहेत। पण आता जवस तुम्ही यामध्ये टाकलं ना, जसं हे जवस गरम झालं की परत हे तिळापेक्षाही जास्त असं उडायला लागतं। तर यावरती काहीतरी झाकून जर ठेवलं तर अजूनच चांगलं, म्हणजे थोड्या वेळानंतर हे शांत झालं की लगेचच आपल्याला याचा वापर करता येईल। तसं थोड्या वेळच हे उडतं, पण जसं आता मी याला थोडं काही सेकंदासाठी झाकून ठेवलं आणि परत काढलं तर बघा परत हलवून घेत आहे। जवस जे आहे ना, जवस आणि तीळ तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर जास्त भाजलं ना त्यामधून तेल सुटल्यासारखं होतं, जसं की काळ्या तिळामधून थोडंसं होत होतं आणि आता जवसामधूनही होत आहे। तर हे आपल्याला नॅचरल आहे, त्यामध्ये तेल निघतं। तर आता याला ना हलवून घेत आहे मी। आणि बघा माझे केस तर यामुळे ना प्रचंड वाढत आहेत आणि मला लहान मुलगी आहे तर त्यामुळे मला ते मेंटेन करता येत नाही, म्हणजे अगदी केस विंचरायला वेळ नसतो। तर मी कट करण्याचा विचार करत आहे, एवढे छान माझे केस झालेत। अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही
जर पाहिलं ना तर बघा माझे केस किती छोटे होते आणि आता जर पाहिलं तर केस खूप छान हेल्दी आहेत, अगदी लांबतच जात आहेत आणि स्मूथ सिल्की माझे केस अगोदरच होते आणि आताही खूप छान शायनी आहेत. अगदी मला भरपूर जण विचारतात तुम्ही केसांना काय लावतात, हात लावलं की असं मऊ केस लागतात आणि दिसायला देखील लांबूनच दिसून येतं की खूप छान शायनी हेल्दी केस आहेत. तर असे केस हवे असतील तुम्हाला तर हा उपाय तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे. त्यासोबतच आपण भरपूर असे काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या इन्ग्रेडियंटचा वापर करून योग्य ती ट्रीटमेंट घेऊन योग्य रिझल्ट घेऊ शकता. कारण की प्रत्येकाची समस्या वेगळी असते, प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही कमतरता असू शकते किंवा केसांमध्ये काही आपण चुकीचं वापरत असतो त्यामुळे रिझल्ट येत नाही किंवा केस खराब होतात. त्यामुळे ना केमिकल वापरणं अगोदर बंद करायचं, ते सर्वात महत्त्वाचं आहे. खूप जास्त हार्ड केमिकल असलेला शॅम्पू म्हणा किंवा खूप हार्ड असं काही ऑइल म्हणा ते वापरायचं नाही. जे की आपण आपल्या चॅनलवरती शॅम्पू ऑइल सगळं काही शेअर केलेलं आहे. नॅचरल इन्ग्रेडियंट वापरून कसं बनवायचं त्याची मदत तुम्ही घेऊ शकता हेल्दी केस बनवण्यासाठी. आणि आता बघा याला मी एका वाटीमध्ये काढून घेतलं. काळं कुट्ट झालेलं आहे, काळा म्हणजे एकदम डार्क ब्लॅक कलर आपल्याला हवा आहे तसं मी याला बनवलं. गॅस बंद केला आणि त्याला वाटीमध्ये काढलं. परत आता खलबत्त्यामध्ये टाकून याचं पावडर करत आहे. जास्त काहीच याला पावडर करण्यासाठी वेळ लागत नाही कारण की खूप भाजल्यामुळे ना लवकर असं पावडर होतं. मिक्सरमध्ये देखील करू शकता पण गरज वाटत नाही. अगदी खलबत्त्यामध्ये 4-5 वेळाला मी कुटून घेतलं आणि असं काळा कुट्ट डार्क कलर बघू शकता मिळालेला आहे आणि पावडरही आपलं तयार आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता इथे बघा हे ना व्यवस्थित मी असं याला पावडर तयार केलं तर याला 2 पद्धतीने वापरू शकता तुम्ही. एकतर यामध्ये पाणी टाकून किंवा यामध्ये तुम्ही टाकू शकता कांद्याचा रस आणि ते मिक्स करून केसांना लावू शकता किंवा यामध्ये तुम्ही दही टाकून देखील तुम्हाला हे लावता येईल. अजून एक ऑप्शन देते, यामध्ये तेल टाकूनही तुम्हाला याचा वापर करता येईल. पण याचा नॅचरल ब्लॅक कलर तुम्ही बघा, फक्त हातावरती मी असं थोडंसं याला चोळलं बोटावरती आणि बघा बोटं कशी काळी कुट्ट झालेली आहेत. आता मी याला ना तेल टाकून तुम्हाला वापरून दाखवणार आहे आणि हे ना सहसा हा कलर निघत नाही. म्हणजे बाकी डाय कसे 2-3 वेळा धुतले की परत पांढरे केस होतात. याचा अजून एक फायदा होतो, तुमचे जे नवीन केस येतात ना तर ते तुम्हाला अगदी काळे आलेले दिसतील. म्हणजे पांढरे केस तर काळे होतातच पण नवीन केस पांढरे येत नाही. त्यामुळे याचा खास मला फायदा हा वाटतो कारण की एक वेळ तुमचे पांढरे केस काळे व्हायला थोडासा वेळ लागू शकतो पण नवीन केस नक्कीच काळे येतात. यामध्ये 1 चमचाभर मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकून याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही. आता बघा तुम्हाला याचा मी रिझल्ट दाखवते. याला मी तुम्हाला लावून दाखवते कसं हे लागलं ना, अजिबात एकदा लागल्यानंतर निघत नाही, पाण्याने धुतलं तरीही. आणि याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला देणार आहे. अगोदर बघा किती नॅचरल असा डार्क ब्लॅक कलर आलेला आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे हे. आणि त्यासोबतच जसं की आता बघा पौष्टिक आहार घ्या, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा. त्यासोबतच अगदी बऱ्याच जणांना काय होतं रिझल्ट यायला वेळ लागतो कारण की प्रत्येकाचं शरीर जसं की मी म्हणलं वेगळं आहे, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळेच आपण यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट वापरले जे सर्वांना सूट होतील. शक्यतो हा सर्वांना लागू होणारा उपाय आहे पण तरी पण तुम्हाला इन केस काही प्रॉब्लेम्स आलेच तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याची उत्तरं देईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचा लाईव्ह रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, पाण्याने धुतलं तरी कलर निघत नाही. आणि हो, व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.